श्री स्वामी समर्थ. मंडळी, आता गुढीपाडवा लवकरच येत आहे. तर या गुढीपाडव्याच्या दिवशी काही चुका करणं टाळणं गरजेचं आहे. काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यातच पूजा करताना कोणत्या वस्तू वापरायच्या, कोणत्या वस्तू नाही वापरायच्या, काय काळजी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यापैकी एक भाग म्हणजे गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवायची नाही. गुढीला चुकूनही या रंगाची साडी नेसवू नका, अन्यथा काही परिणाम होऊ शकतात किंवा त्याचा काय तोटा होऊ शकतो ते आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यासाठी जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग बघा, नवीन वर्षाच्या या पहिल्याच दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. आपण गुढीपाडवा हा दिवस म्हणून सण साजरा करतो. नवीन वर्षाचा पहिला दिवस, मराठी नवीन वर्षाचा. तर या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढीला शक्यतो नवी कोरी, न धुतलेली, न वापरलेली साडी नेसवावी. कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी यासारख्या साड्या वगैरे काही नेसवू नये. खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नसते आणि नाही. सकाळी जेव्हा सूर्याचा उदय होतो, सूर्य उगवतो त्यावेळेस, शक्य नाही झालं तर सकाळ जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता. त्यामुळे गुढी उभारण्याच्या मुहूर्तात गुंतून बसू नका. कधीही तुम्ही गुढी उभारू शकता, शक्यतो सकाळी असावी. बघा, कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात त्या जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळतात. ही सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला तांब्या खेचून घेतो. म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभारावी. दिवसभर ती सात्विक ऊर्जा, त्या प्रजापती लहरी, तो तांब्या कलश आपल्यामध्ये खेचून घेतो. त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी उतरवायची असते. गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी, सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्या तांब्यामध्ये आपल्या घरातील एखादं साठवणीतील धान्य ठेवायचं आहे किंवा तुम्ही त्या तांब्याने पाणीही पिऊ शकता. अनेकदा तांब्यामध्ये पाणी रात्री भरून ठेवायचं आणि सकाळी प्यायचं. त्या तांब्यातील घटक हे त्या पाण्यात उतरतात आणि ते पाणी शरीरासाठी खूप सात्विक आणि चांगलं असतं. गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीतलं धान्य आहे त्याच धान्यामध्ये ते टाकायचं. यामुळे घरात धान्याची भरभराट होते. असे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. बघा, गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केसरी, लाल, पिवळ्या, हिरव्या या रंगाची साडी नेसवू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गुढीला चुकूनही पांढरे किंवा काळ्या रंगाची साडी नेसवण्यासाठी वापरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.